नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हैरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की रेल्वे पोलीस भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कोणकोणत्या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता, वयाची अट काय असणार आहे, त्यासोबतच अर्ज कधीपासून तुम्ही करू शकता याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। आता बघा, नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये सुद्धा मित्रांनो पोलीस म्हणजेच रेल्वे पोलीसची तुम्हाला या ठिकाणी संधी असणार आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता काय, वयाची अट काय, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाहिरातीच्या सहाय्याने पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ रेल्वेज म्हणजेच रेल्वेमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया असते। पाहू शकता, रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर पदांची सुद्धा भरती आणि कॉन्स्टेबल पदांची सुद्धा भरती असणार आहे RPF आणि RPSF मध्ये। तर बघा, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट इन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच RPF अँड रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स म्हणजेच RPSF। ॲप्लिकेशन्स कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट्स मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन ओनली। तर बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी करायचे असणार आहेत। आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर नेम ऑफ द पोस्ट 2 पद आहेत, सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल अशी 2 पदे या ठिकाणी भरली जात आहेत। अर्ज करण्याची सुरुवात कधीपासून आहे तर 15 एप्रिलपासून तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। क्लोजिंग डेट कधी आहे तर 14 मेला तुमचे जे काही अर्ज आहेत त्या अर्ज करण्याची लिंक तुमची त्या ठिकाणी बंद होईल। तर बघा, अशा पद्धतीने ही अर्जाची संधी असणार आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, जर तुम्ही सब इन्स्पेक्टरसाठी अर्ज करणार असाल तर तुम्ही पदवीधर त्या ठिकाणी असायला पाहिजेत। पदवीधर जर तुम्ही असाल तर तुम्ही सब इन्स्पेक्टरसाठी अर्ज करू शकता। आणि जर तुम्ही 12वी पास असाल, 12वी जर तुम्ही पास असाल तर 12वी पास उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज जे ते करू शकता। आता बघा, ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 10th पास और इक्विवलेंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। तर बघा, या ठिकाणी 10वी पास दिलेलं आहे, परंतु 10वी पास किंवा 12वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। इनिशियल पे काय आहे तर बघा, ग्रॅज्युएटसाठी 35,400 म्हणजे सब इन्स्पेक्टर पदासाठी 35,400 पर्यंत इनिशियल पे असेल आणि कॉन्स्टेबल या पदासाठी 21,700 तुमचं इनिशियल पे असणार आहे। वयाची अट काय आहे तर बघा, सब इन्स्पेक्टरसाठी 20 ते 28 वर्ष आणि कॉन्स्टेबल पदासाठी 18 ते 28 वर्षांपर्यंतची वयाची अट असणार आहे। वॅकन्सीज किती आहेत, जागा किती आहेत, सब इन्स्पेक्टरसाठी 452 जागा असणार आहेत, 452 पदे आहेत आणि कॉन्स्टेबल या पदासाठी 4,208 पदे असणार आहेत। असे एकूण मिळून 4,660 पदांसाठीची भरती प्रक्रिया या ठिकाणी रेल्वे पोलीसमध्ये होत आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एज रिलॅक्सेशनसुद्धा या ठिकाणी आहे कोविड पॅन्डेमिकच्या संदर्भात। त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर बघा, तुमची PMT फिजिकल मेजरमेंट टेस्ट होणार आहे। नंतर अशा पद्धतीची संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी फॉलो केली जाणार आहे। आता अर्जासाठीची फी किती असणार आहे तर बघा, फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन्ड बिलो ॲट सिरियल नंबर 2। तर बघा, आउट ऑफ दिस फी 500 अँड अमाऊंट 400। तर बघा, 500 रुपये फी जी आहे ती ओपन प्रवर्गासाठीच्या उमेदवारांसाठी त्या ठिकाणी असणार आहे। आणि ह्यापैकी जर तुम्ही परीक्षा दिली तर 400 रुपये तुमचे त्या ठिकाणी रिफंड तुम्हाला होत असतात आणि 250 रुपये फी ही SC ST एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजेच EBC या प्रवर्गासाठी असणार आहे। या उमेदवारांनी सुद्धा जर परीक्षा दिली, CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट दिली तर तुम्हाला सुद्धा तुमचे जे काही पैसे आहेत ते बँकेचे चार्जेस कापून तुम्हाला पैसे तुमचे वापस मिळत असतात। तर अशा पद्धतीने ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे रेल्वे पोलीस फोर्समध्ये। तर बघा, 15 एप्रिलपासून या ठिकाणी अर्जांना सुरुवात होणार आहे। तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नक्की तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। जसेच अर्जांची सुरुवात होईल तसे आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।